विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन ट्रस्ट यांच्या वतीने डिपेक्सचे आयोजन करण्यात येते। आज छत्रपती संभाजीनगर येथे डिपेक्सचा भूमिपूजन सोहळा पार पडला। याचे भूमिपूजन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीकडे न पाहता संशोधन, नवकल्पना आणि स्टार्टअपकडे वळण्याची गरज व्यक्त केली। अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला लागतो आणि देशाच्या विकासाला गती मिळते, असंही ते म्हणाले। फॉर्म आहे डिप्लोमा एक्झिबिशन, अर्थात काळाच्या ओघामध्ये डिप्लोमा, ITI, डिग्री, सायन्स विद्यार्थी अशा सगळ्यांना आपली वर्किंग मॉडेल्स आणता येतात। 86 साली सांगलीमध्ये सुरू झालेलं हे डिपेक्स करता 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 इतकं वाढलंय की 35व्या डिपेक्स मध्ये काही हजार एंट्री येणार आहेत आणि त्याच्या मग मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर अशा सेक्शन्स असतील। पॉलिटेक्निकचा अभ्यास करताना एक वर्किंग मॉडेल करावं लागतं। त्या वर्किंग मॉडेलची स्पर्धा आहे, पण स्पर्धेमुळे आणि मोठमोठी बक्षिसं असल्यामुळे, त्याला राज्य शासनाची मान्यता असल्यामुळे खूप नवीन शोध अभ्यासक्रमापुरतं न लावता काही डोक्यात चाललेले नवीन शोध लोक एक्झिबिशन मध्ये आणतात। इंडस्ट्रीला त्यामुळे खूप नवीन प्रॉडक्ट मिळतात। या तरुणींना मार्केट मिळतं। काही हजार हा शब्द अपुरा पडावा इतके प्रदर्शन बघायला येतात। मी विद्यार्थी परिषद होतो त्या काळात ते सुरू झालं। मग नंतर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेलो, मग BJPत आलो, सरकारमध्ये आलो। आता एवढा वेळ मिळत नाही, पण यावेळेला त्याने खूपच आग्रह धरला। मला आणखीन एका ठिकाणी जायचंय, जेही माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, डॉक्टर हेडगेवार रुग्णालय। त्याचं मेडिकल कॉलेज होण्यामध्ये काही माझा खारीचा वाटा असल्यामुळे त्यांचं खूप दिवस चालू होतं, या तर आता दोन्ही करून म्हणून आलो। या डिपेक्सची जी प्रचंड मोठी उभारणी होती, त्याची पायाभरणी आज झाली। आता मंडप सुरू होईल। त्या डिपेक्सलाही खूप शुभेच्छा आणि लोकांना आवाहन करेन की आता आपल्याला असं नवनवीन बघायला शिकलं पाहिजे, त्याला प्रोत्साहन द्यायला शिकलं पाहिजे। त्याच्यातून संपूर्ण जगाच्या इकॉनॉमीवर आपण कंट्रोल करू, कारण वर्षानुवर्ष आपण शोधच लावत नव्हतो। इतरांनी लावलेले शोध आपण वापरत होतो आणि त्यांना रॉयल्टी देत होतो, त्यातून ते श्रीमंत झाले। आता आपली तरुणी प्रोत्साहन मिळाल्यामुळे खूप शोध लावायला लागली, जग ते शोध वापरायला लागलं आणि त्यातून त्यांना आणि आपल्या देशाला रॉयल्टी मिळायला लागली। त्यामुळे जर 2047ला देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील, त्यावेळेला मोदीजींचं स्वप्न आहे की देश जगामध्ये 1 नंबरचा आर्थिक होईल, जो आता 4थ्या नंबरवर आहे। तर जगभरातल्या मार्केटमध्ये आपली प्रॉडक्ट जायला लागतील। त्याचा बेस, त्याची सुरुवात, त्याचं प्रोत्साहन हे डिपेक्स आहे।